सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील फांगणे शिवार परिसरात प्राणी फाउंडेशन धुळे विभागाचे आद्य गोरक्षकांनी मोठी कारवाई करत गोमांसाने भरलेली एक गाडी पकडली आहे। अजंग ते फांगणे दरम्यान एकता हॉटेल जवळ संशयित गाडी दिसताच गोरक्षकांनी तिचा पाठलाग करून ती थांबवली आहे। सदर MH19CY 8658 क्रमांकाच्या वाहनातून तब्बल 3000 किलो गोमांस आढळून आल्याचं समजतंय। गाडीत समसउद्दीन रहमुद्दीन शेख कुमार गल्ली वडजाई रोड, नदीम सलीम कुरेशी राहणार हलकत नगर वडजाई रोड धुळे यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणातील गाडी व जप्त माल धुळे तालुका पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आलाय। आरोपींवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जय गोमाता। आज 19 नोव्हेंबर 2025 रोजी आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन व प्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील जे सराईत गोतस्करी जे धुळ्याहून मुंबईपर्यंत गोमाची वाहतूक करून नेतात, तर त्यांची गाडी पकडण्यात यश आलेलं आहे। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती गाडी पकडलेली आहे। आम्ही आता धुळे तालुका पोलीस स्टेशनला जे गाडीमध्ये जवळपास 3 टनपेक्षा अधिक गोमास आहे आणि धुळ्यामध्ये गोमास धुळ्यातून गोमास मोठ्या प्रमाणावर मुंबईपर्यंत जात आहे आणि या लोकांना एवढा माज आलेला आहे की हे म्हणतात की आम्ही पोलीस प्रशासन आणि धुळ्यातले जेवढे पुढारी ते सगळे आम्ही विकत घेऊन ठेवले, सगळे आमच्या खिशात आहे। अशा पद्धतीची राजरोसपणे भाषा हे लोक करतात आणि हे अतिशय सराईत लोक आहे, हे सगळे गुन्हेगार आहे। तर आमची या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आमची माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी ढिवरे साहेबांना विनंती आहे की आपण स्वतः या विषयात लक्ष घालावं, कारण हा खूप मोठा संवेदनशील विषय गोहत्येचा। कारण गोहत्येचा विषय म्हटला तर पूर्ण महाराष्ट्रात धुळ्याचं नाव हायलाईट होते। तर आपण या विषयात लक्ष घालून आणि सर्व आपले जेवढे बी अधिकारी आहे, जेवढे पण वेगळे वेगळे पोलीस स्टेशनचे हद्द आहे, सर्वांची एक मीटिंग घ्यावी, सगळ्या PI सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घ्यावी आणि या विषयाला काहीतरी एक भक्कम आधार द्यावा आणि गोहत्यामुक्त धुळं करावं ही आमची अपेक्षा आहे। जय श्रीराम। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।